बाबा बाबा माझं ऐका ना बाबा 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 अहो तुम्ही तुमच्या मोबाईल ग्रुप मध्ये आलेल्या चित्राचे प्रिंट्स काढून त्यातले फरक शोधताय. हो त्या मोबाईल मध्ये नीट काही दिसत नाही, असे प्रिंट आउट असले की सगळं कळतं व्यवस्थित. अहो मग तरी कशाला शोधायचं नाही दिसत आहे तर सोडा ते. ऐका आम्ही प्रॉब्लेम मध्ये आहे. सांगा ना बाबा मी काय करू. साप सोड. अहो एक आई आहे माझी आणि एक बायको आहे. तुम्ही सापसोड असं कसं काय सांगता हो बाबा. तुम्हाला कळतंय का. कधया त्यांच्यावर साप सोड असं नाही मी म्हणतो. हा चित्रातला साप सोड, कारण त्याच्याकडे सारखं सारखं बघून ना आपल्याला असं वाटतं की त्याच्यात काहीतरी फरक आहे, पण असा काही फरक नसतो. अरे खड्ड्यात गेला तुमचा साप बाबा. अहो या चित्रातले हे फालतू फरक शोधून काय मिळणार आहे हो तुम्हाला. का करताय हे सगळं. फालतू नाहीये हे, फायदेशीर असतं खूप. हे असे बारीक बारीक फरक शोधतच मी खूप काही शिकलोय जे मला पुढे कधीतरी नक्की उपयोगी पडेल. काही काय बोलताय बाबा. हो माझा इथे प्रॉब्लेम काय सुरू आहे. तुम्ही काय बोलताय. तुझ्या जिमला विचार. रोनी ऐक ना खूप प्रॉब्लेम मध्ये आहे रे मी. मला कळलाय मला प्रॉब्लेम, आणि त्या प्रॉब्लेमवर माझ्यासाठी सोल्युशन आहे. ग्रेट. सांग. हे बघ तू ना दोघींमध्ये स्पर्धा घे आणि त्या स्पर्धेत जो जिंकेल त्याला घेऊन जा. आयडिया चांगली आहे तशी, पण हे रोनी हे अरे ऐक ने. पण स्पर्धा कुठली करायची म्हणजे काय खेळ. गाणं 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 गाण्याच्या कॉन्सर्टला जाण्याकरता गाण्याची स्पर्धा. अरे कमाल आयडिया बाबा. थँक्यू 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 सो मच. येस रोनी. जीभ जीभ नाहीये एका सापाला. येस. डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला डीजेला. डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला डीजेला. गाण्याची स्पर्धा की नाचाची आहे. डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला. ओके तर वहिनीला पण मिळतोय 1 गुण. आपल्या समोर येतोय पुढचं गाणं. तनुनी माझ्यासाठी खरी खरी प्रेमपत्र लिहिली आहेत. खऱ्या भावना आहेत त्याच्यात. हे बघा. हे सगळं जपून ठेवलेस तू. ऑफकोर्स तनु. हे बघा हे बघा. प्रिय अंकु, कसं सांगू तुला, तूच समजून घेणार. घेणार म्हणाला. कॉलेज मध्ये घेणार. प्रेमावर फोकस करा. प्रेमावर फोकस करा. प्रेम प्रेम. तर प्रिय अंकु, मला तू खूप आवडतेस. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. चंद्र तारे सुद्धा तोडून आणू शकतो. पिलू माझं शोना किती गोड लिहायचं असेल रे तू. पण पत्रात माणसं खोटं बोलतात. हो जसं तुम्ही याच्या शाळेतल्या चिठ्ठीत खोटं लिहिलं होतं आजी गेल्या म्हणून, तसंच ना. अंकू माझी आजी खरंच गेली होती. ते तिसऱ्यांदा. पहिल्या दोनदा जेव्हा चिठ्ठी दिली तेव्हा ती खोटी दिली होती. त्यावर ना तुला शाळेत मार बसला होता. बाबांनी सांगितलंय मला. त्या मंत्र्यांचं काहीतरी करायला टाकलो. नाही 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 पण आईने खरंच खूप सोसलंय ग. मला खरंच वाईट वाटतं. आईला खरंच खूप त्रास झालाय मला. 1 मिनिट. त्यांनी सोसलंय, त्यांनी केलंय, त्या खोटं बोलल्या, पण माझं काय. मी किती खोटं बोलले माझ्या आईशी, तनूसाठी. रोज सांगायचे, आई आज मधुश्रीला भेटायला जाणार आहे, उशीर होतोय. आई आज बस पंक्चर झाली, उशीर होतोय. आई आज रिक्षाच नाही मिळाली, उशीर होतोय. मग त्याचं काय. आणि त्याच अंकिताच्या आईला जेव्हा कळलं की अंकिता तुझ्यासाठी खोटं बोलते, तेव्हा भावांना पाठवून दणकवलं होतं तुला. मला पण जावं लागेल. नाही अरे मला माझ्या एका तमिळ मैत्रिणीला भेटायला जायचंय, कारण तिच्या घरी केळीची पानं घेऊन जायची. मग त्यानंतर जाऊयात ना आपण. अरे नाही, केळीची पानं दिली नाही तर ती जेवणार कशी. सॉरी दादा, पण मला जावं लागेल. यार रोनी थांब ना यार तू. आला काय अर्थ आहे. हो बघा ना कशा करताय या. नाही म्हणजे आतापर्यंत या दोघी माझ्या बरोबर या कॉन्सर्टला कोण येईल यावरनं कचा भांडत होत्या.
पण आता आता हा हारा हिरणचा कॉन्सर्ट निघाला. तरी बरं झालं तुम्ही आत्ता ओळखलं. उद्या जाऊन जर या दोघींपैकी कोणी माझ्या बरोबर तिथे आलं असतं आणि तिथे आल्यानंतर यांना कळलं असतं की हा हरिहरणचा नाही, या हारा हिरणचा कॉन्सर्ट आहे, तेव्हा माझीच वाट लावली असती यांनी. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. कसं असतं बाळा, जितकी बारीक दृष्टी तितकी विशाल सृष्टी. चित्रांमधले बारीक 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 फरक ओळखत ना मी माझी नजर तयार केली. आणि जीवनात शिकलेली गोष्ट कधी कुठे उपयोगाला पडेल ना काही नेम नसतो. तुम्ही ग्रेट आहात बाबा. मी ना तुम्हालाच घेऊन जातो माझ्या बरोबर या कॉन्सर्ट. अरे 4 चित्रांमधले 40 फरक ओळखायचे मला. आमच्या ग्रुपवर नवीन चित्र आलेली आहेत. ते फरक ओळखण्यासाठी मला पुढच्या आठवड्याभर अजिबात वेळ नाही. मी प्रचंड बिझी. ऐका ना, थोडा वेळ काढा ना बाबा. अरे आता कोण येणार आहे माझ्या बरोबर या कॉन्सर्टला? तू जा. तुम्हाला चालायचा प्रश्न कुठून येतो? त्याला चालतंय ना. उलट बोलू नकोस, कळलं ना. सासूला कधी आदराने वागवत नाही सहज. अगं पण निदान नवऱ्याला तरी आदराने वागव. आणि काय ग, तुझी आई सुद्धा तुझ्या वडिलांना अरे तुरे करते का ग? सासूबाई प्लीज हा, मी ऑलरेडी चिडलीये. आई वडिलांना बोलून अजून मला चिडवू नका. का ग, तू जेव्हा माझ्या पिल्लूशी असं बोलतेस तेव्हा आई म्हणून मला वाईट वाटत नसेल का ग? तू चिडलीस ना तर मी डब्बल चिडेन. पण यापुढे माझ्या मुलाशी सन्मानाने वागायचं आणि अदबीनच बोलायचं. हे तुम्ही सांगताय? वा, कमाल आहे. अय्या असं अचानक काय झालंय तुला? जाणीव झालीये मला. ही तुझ्याशी किती वाईट वागते ना याची मला आज जाणीव झालीये. तेव्हा यापुढे माझ्या मुलाशी अरेतुरे करायचं नाहीस. माझ्या मुलाला आदरानेच वागवायचं आणि अहोजाओच करायचंस. ठीक आहे, मी करीन. पण यालाच आवडत नाही त्याचं काय? हा अगं आई, आहोजाहोची काहीच गरज नाहीये ग. तू गप्पा बस. मी सांगते तसंच करायचं. तू माझ्या मुलाला अहोजाओ करायचंस. मला माहिती नाही काही. मला नाही जमणार. म्हणजे या आधी पण आपलं या विषयावर बोलणं झालंय, तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात मला की मी तुला आठवण करून देत जाईल. पण तुम्ही मला आठवणच करून देत नाही. आणि माझ्या जिभेला सवय नाहीये, माझ्या तोंडातनं अरे तुरेच येतं. मग तुम्ही आठवण करायला हवी ना. अच्छा, म्हणजे मी तुला आठवण करून देत नाही का? नाही. मी कितीतरी वेळा डोळे वटारले, ओरडले, चिडले, तरी तुझ्या डोक्यात कुठे प्रकाश पडतोय? हा, कितीतरी वेळा तर लोकांसमोर मी पाहुण्यांसमोर हिला चिमटे सुद्धा काढलेत. पण हिच्या तोंडात अरे तुरे. म्हणजे बेसिकली काय सासूबाई, की तुम्ही नीट आठवण करून देत नाही. चूक तुमची आहे. तुम्ही नवीन पद्धत शोधा ना आठवण करून द्यायची. आणि मी ना खूप दमून आली ऑफिस मधनं. प्लीज मला आत्ता त्रास देऊ नका. मी आवरायला जाते. कशामुळे काय? सासूबाईंनी अचानक ठरवलंय की आता मी शंतनूला आहोजाहो केलं पाहिजे. अगं पण नवऱ्यालाच आहोजाहो करायचंय ना, मग एवढं काय त्यात? प्रॉब्लेम काहीच नाहीये. मुद्दा एवढाच आहे की मला सवय नाहीये ग. आणि मला आवडतं अरे तुरे करायला. बरं, मला आता असं लक्षात आलं की जोपर्यंत मी आहोजाहो करत नाही त्या शांत बसणार नाहीये. काय कळत नाही? कानात काय वाजवते? हो, तुम्ही माझ्या मुलीवर का ओरडताय? लहान आहे ना ती. साधी पिप्पाणी तर वाजवली तिने. एवढा काय त्रास होतो तुम्हाला? सॉरी आता, सॉरी. नाही, तिच्या कानाची ना ट्रीटमेंट सुरू आहे ना म्हणून ओरडली ती. अच्छा असं का? ठीक आहे, मी पण सॉरी. अंकिता काय झालंय काय तुला? अगं केवढी ओव्हर रिॲक्ट करतेस. उद्या रस्त्यावरून कोणी हॉर्न दिला तर अशीच ओरडणारच का त्याला? अगं श्री, या सासूबाईंनी माझ्या कानात इतके वेळा पिपाणी वाजवले ना, तुम्ही कोणाच्याही अंगावर आता वैतागीन. मला एक कळत नाहीये, या मला सांगतायत मारे आहोजाहो करायला, पण या स्वतः बाबांची किती वाईट वागतात, किती अपमान करतात त्यांचा. ते चालतं आणि आम्ही आहो म्हणायचं. आहो शंतनू. अच्छा, म्हणजे मावशी खोड काढताय तर? हो, पण माझ्या अंगात काय कमी खोड्या आहेत का? मान सम्मान हवाय ना त्यांना. काय केलंयस तू? तू अंकुला पण आहोजाहो करायला सांगितलंस. आता ती मला सुद्धा तू जशी बाबांना तुसड्यासारखी वागवतेस ना तशी वागवते. हे बघ, तुझ्या बाबांना बाहेर मी नीटच वागवते. आणि इथे इथे बेडरूम मध्ये कशी वागवते? मी इथे कशीही वागेन, त्याच्याशी काय घेणं देणं तुम्हाला?
नाही 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 नाही, आणि मुळात मला हे कळत नाही मी यांना इथे कसं वागवते हे तिला कसं कळलं. कारण मी सगळं ऐकलंय. छे, तुला काही लाज लज्जा वाटते की नाही ग. दुसऱ्याचं बोलण्याचं खिडकीतून कुणी ऐकतं का प्रकट होऊन. अय्यो, मला लाज वाटत नाहीये. आणि तुमचं काय हो, आम्ही जरा दरवाजा उघडायला उशीर केला की लगेच खिडकीतून डोकावता. बरोबर आहे, आधी मी तुमचं दार ठोठवते टक 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 टक, आणि ते नाही उघडलं तर मग मी खिडकीतून येते. तू डायरेक्ट खिडकीतून आलीस. एक्झॅक्टली, म्हणूनच मी जरा वेगळं केलं. नाहीतर काय ना, तुम्ही परत मला म्हणाले शिबाई माझं सगळं कॉपी करते. हव्या त्या गोष्टी कॉपी करत नाहीस तू, बरोबर नको त्या गोष्टी कॉपी करतेस. जरा सांगितलं नवऱ्याला अहो जाऊ कर तर ते नाही तुला करता येत. नवऱ्याला आदर दे ते नाही करता येत. ओ सासूबाई, मला सांगू नका. आधी तुम्ही बाबांची नीट वागा. स्वतःला एकही शब्द नवऱ्याशी प्रेमाने बोलता येत नाही आणि मला सांगतायत. आणि मी माझ्या नवऱ्याशी कसं बोलायचं ना, हा माझा प्रश्न आहे. मग मी सुद्धा माझ्या नवऱ्याला कसंही वागवेन. तुझा काय संबंध. एक्झॅक्टली. हो, मग मी काय तुम्हाला अटी घातल्या होत्या का. तुम्ही चालात ना स्वतःहून पिपाणी वाजवत मला शिकवायला. कारण तूच सांगितलंस मला अहो जाऊ मला लक्षात राहायचं असेल तर मला आठवण करून द्यायला काहीतरी नवीन पद्धत शोधून काढा. म्हणून मी नवीन पद्धत शोधून काढली. त्यात काय एवढं. तुला शिकायची का पिपाणी. ये बाहेर, तू बाहेर ये ग, मग तुला शिकवते पिपाणी कशी वाजवायची. ये ये मी दाखवतेच तुम्हाला वाजवून. या ना, या. या ये ये ये. अंकू, अगं ये अंकू, अगं आत्ता अरे दिवाळीत करतात ना, का आत्तापासूनच दिवाळीची तयारी करतेस तू. सुनबाईंनी चॅलेंज दिलंय ना, फरसाणाचं एक पाकिट तरी विकून दाखवा म्हणून. 50 पाकिटं विकून दाखवली ना तर ती म्हणाली मी ऑफिस मधलं काम घरी आणणार नाही. आणि ऑफिस मधलं काम घरी आणलं नाही की पिलूला तिला थोडा वेळ देता येईल ना. मग पण फरसाण कोण विकतय. आपण चकल्या विकायच्या. चकल्यांची 50 पाकिटं यू विकून दाखवते की नाही बघा. मला तुमचं ह्याच कारणासाठी कौतुक वाटतं. तुम्ही एकदा ठरवलं ना की करून दाखवताच. मी नाही करणार आहे पण तुम्ही करायचंय. मी चॅलेंज तू घेतलंस, मी का काही करायचं. का म्हणजे लग्नाच्या वेळेला वचन दिलं होतं ना तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला मी साथ देईन म्हणून. मग आता तुम्हीच करायचंय. मी करीन चकल्या, फक्त ते जे काय मी करीन त्याला चकल्या अशी ओळख मिळेल का बाजारात. अजिबात करणं सांगू नका. पटापटा कामाला लागायचे आपण. चला 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 चला. आले आले ग आले. मीच आहे. हा सरी ते थांब. आले आले. येऊ का. येऊ का. ये ये. हा ये ग ये. या. हा तू काय विचारते तुझं. या बसा. हे बघा हे काय आणलं आणि चकल्या आणल्यात. चकल्या कसं काय केल्या ग आधीमध्येच. मी चकल्या विकायचं ठरवलंय. अगं बाई, इतकी वाईट परिस्थिती आणली का मुलांनी तुझ्यावर. खर्चाला पैसे देत नाही का ग मुलगा. नाही 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 तसं नाही. मी स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलंय. कुठला विषय कुठे नेता तुम्ही. हा बरं ते जाऊ दे सगळं. द्या चकल्या या. अगं बाई, दात साथ देत नाहीत ग माझे. कशा खाणार मी त्या. नको राहू दे. एक पाकिट तरी ठेवा. एक पाकिट ठेवायला काय हरकत आहे तुम्हाला. घ्या बघू. एवढं काय जाते त्यात. बरं, अशाच देतेस का. बर घेते. पण तुला म्हणून सांगते सरी ते मला चकलीची चव अजिबात आवडत नाही. हा खाऊन बघा ना आधी. खाऊन बघा. आवडतील आवडतील. नाही आणि अगदीच वाटलं ना नाही खाता येते आपल्याला तर विकून टाका. ठीक. चला चला. ते मग ह्याचे पैसे तुला दे. येते मी. हा अजून पवारांकडे जायचंय, शिंद्यांकडे जायचंय, अजून कुठे कुठे जायचंय. अरे देवा. सगळ्या चकल्या आत ठेवा. का सुनबाई तिच्या समोर पिता नको उघडं पडायला लागलं. अय्या सासूबाई, हे काय तुम्ही रस्त्यावर चकल्या विकताय. मग काय झालं. मला नाही हो कसली लाज वाटत. आणि बघितलंस ना एका तासात सगळी पाकिटं विकून दाखवलेली आहेत मी चकल्यांची. चॅलेंज दिलं होतंस ना मला. तू घरात बसून इतके फोन करतेस पॉलिसींचे, एक तरी पॉलिसी विकली जाते का. पण मी बघ सगळी पाकिटं विकून दाखवलीत.
इश, हे एक पाकिट ना असं विकून दाखवते मी तुला. पण एक लक्षात ठेवा, तू मला सांगितलं होतंस त्याप्रमाणे घरात बसून पॉलिसीचे फोन करायचे नाहीत. आता ते बंद. जा जा, चहा ठेव जा. आम्ही आलोच हे पाकिट विकून. जा. एवढ्या कमी वेळात कशा विकल्या गेल्या असतील चकल्या? काहीतरी घोळ आहे. अगो जा. वाट. सरकार, लावा लावा लावा. तुम्ही सरकार आहात म्हणून किती खोटं बोलता. त्या चकल्यांचं काय करणार उरलेल्या? विकणार, ह्या पण विकणार. कुणाला? माझ्याकडे एक आयडिया आहे. कुठली? बंडा, रौनक. तू कुठे आलास? माने पुकारा और मैं चला आया. आ, हे अरे असं नको रे जाऊस. तो खिडकीतून येतोस ते ठीक आहे, पण असं जीन सारखा प्रगट नको होत जाऊस. किती आमचा जीन असलास ना तरी आम्ही जीन नाही जन्माला घातलेला. चकित बाबा. चकली चकली. शी, आता कामाचं बोलू का त्याच्याशी? बंडा, माझं एक काम आहे तुझ्याकडे. हा? तुझ्या मैत्रिणींची इतकी कामं करतोस की नाही तू, मग आज तुझ्या आईचं काम करणार की नाही? बोल ना. तुला आठवतं सरिता, माझ्या आईने एकदा आंबे विकायचं चॅलेंज दिलं होतं तुला. हो. आणि तू सगळेच्या सगळे आंबे विकून दाखवलेले होतेस. मग ते तू तुझ्या माहेरीच विकलेस, पण तू विकून दाखवलेस. म्हणजे तू मनात ना एकदा ठरवलंस की सगळं करू शकतेस. नाही हो, मी कर्तबगार असते ना तर एक पाकिट तरी खपवलं असतं आणि तुमच्या लाडक्या सुनबेला टेचाच सांगितलं असतं बघ म्हणून. आता ती माझ्या समोर मिरवणार त्या तिच्या पॉलिसीचे फोन घेत घेत, आणि मी काय करणार? काही करू शकणार नाही. बघते. हॅलो, सरिता मंत्री बोलताय का? ओ, तुमचा मुलगा रौनक आहे ना, त्याच्या मैत्रिणीने मला तुम्ही बनवलेल्या चकल्या दिल्या. छान झाल्या होत्या चकल्या. मला आणखीन चकल्या देऊ शकता का? हो, मिळतील ना, मिळतील. हो, पण मला जास्त हवे आहेत. म्हणजे 50 पाकिटं हवी आहेत. 50 पाकिट? काय आहे ना, माझ्या बाबांचं दुकान आहे, त्या दुकानावर विकायला ठेवायचे आहेत. काही हरकत नाही, काही हरकत नाही. देईन देईन. मी ना लगेच ऑनलाईन ट्रान्सफर करते पैसे. हो, लगेच लगेच. बघितलं का मंत्री? मगाशी तुमची लाडकी सुनबाई चिडवत होती ना मला, आता बघा कशी डिवसते तिला. सरिता, आत्ता बॅकफुटवर खेळत होतीस ना, आता हो, हे बघ रोनी, मी तुला 1000 रुपये देतो आत्ता लगेच कॅश. पण ती डायरी आईकडून मला ढापून आणून दे प्लीज. ढापून? हो. म्हणजे चोरी कर? तू मला चोरी करायला सांगतोय? चोरी नाही रे, चोरी नाही. म्हणजे तुझं ते सोशल वर्क, तुझं ते सोशल वर्क समजून कर ना. असं काय लिहून ठेवलंय सर त्यात? काय लिहिलं होतं? अरे काय काय नाही लिहिलंय त्यात. हे बघ, ते सगळं मला आठवायचं सुद्धा नाहीये आता. प्लीज प्लीज तू फक्त डायरी. पण मला आठवतंय. काय? काल रात्री मी झोपलेलो असताना माझ्या स्वप्नात गोडबोले बाई आल्या होत्या. आम्ही झोपाळ्यावर बसलो होतो आणि लॉलीपॉप खात होतो. काय काय लिहायचंस तू? हे आणि अजून एक आहे, मी बबलगम खातो म्हणून लोणारे बाईंनी केसांचा बुचडा बांधायला सुरुवात केली होती. रोनी मला सांग, काय मी आईबद्दल काय लिहिलं होतं ते आठवतं का रे तुला? नाही. नाही का? का म्हणजे काय? मी सोशल वाचायचो ना. सोशल वाचायचं? हे बघ रोनी, मी आईबद्दल जे काही लिहिलं होतं ना ते तिला कधीच कळलं नाही पाहिजे. असं काय लिहिलंय सासूबाईंबद्दल? ए बंडा, पिलू. वा 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 वा. तू काय आजकाल स्वामी विवेकानंद वाचतोस की काय? नाही का? मग असं का उभा आहेत? बाबा तुम्ही काय करताय इथे? तुम्ही जा ना इथून. ऐक ना, एक सोशल मीडियावरचा लेख माझ्याकडे फॉरवर्ड आलाय, तुम्हाला तुला वाचून दाखवायचं. नाही, मला काहीच वाचायचं नाहीये. मला वाचनाचा उभं आलाय. तुम्ही जा. असं नाही, वाचाल तर वाचाल. अरे शीर्षकही काय मस्त आहे, चोराच्या मनात चांदणे. नाही, मला तरी वाचायचं नाहीये. तुम्ही मला फॉरवर्ड करा, मी नंतर वाचेन. तुम्ही जा इथून आता प्लीज. फॉरवर्ड करून मजाच नाहीये. मी आत्ता तुला इथे 5 मिनिटात वाचून दाखवतो. हा, अरे इतका असा लेख वाचला ना की असं कैवरून येते रे. असे ना अंगावर असे शहारे येतात. ऑलरेडी खूप शहारे आलेत माझ्या अंगावर. तुम्ही इथून जा बाबा, प्लीज जा ना. धक्का काय देतोस? या तुझ्या आजच्या पिढीला ना काही संस्कारक्षम ऐकायचंच नाही. नाही ऐकायचंय, तुम्ही जा इथून प्लीज.
शोधते डायरी. सासूबाई काय म्हणताय सुनबाई? डायरी मिळाली. डायरी सापडली? हो. कुठे सापडली? ही काय इकडेच आहे. म्हणजे नाही म्हणजे मी काय म्हणतेय की माझ्याकडे आहे व्यवस्थित. मला आठवलं कुठे ठेवली ते. मी म्हणलं होतं की नाही वेंदई आहेस एक नंबरची म्हणून. कळलं तुला कळलं? बर चला आता देऊन टाका मला. नाही नको नको माझ्याकडेच राहू दे. आता कार्यक्रमच करूया. कार्यक्रम? हो जाहीर वाचनाचा कार्यक्रम करूया ना. सासूबाई तुम्ही काहीतरी मस्त गोडधोड करा हो. करणार तर. माझ्या पिल्लूला गाजर हलवा खूप आवडतो. मेरे लाल के लिए आलू का पराठा और गाजर का हलवा आज मी करणारच. बनाती हूँ. बनवा बनवा. मेरे पिल्लू गाजर का हलवा. काय पिल्लू. हो आपल्या पिलूंनी किती छान बालसाहित्य निर्माण करून ठेवलंय आणि आपल्याला ठाऊकच नव्हतं आतापर्यंत. सुनबाई वाचून दाखव हा आज. माझ्या पिल्लाची डायरी. एक अनोखं भावविश्व. हे काय? हे नाव आहे. मी ठरवलं आता. पिल्ला चालेल ना? मी जरा चक्कर मारून येऊ का बाहेरून? नाही डायरी माझीच आहे ना, मी वाचली ऑलरेडी. नको नको कशाला. इकडेच येईल ना चक्कर आता. म्हणजे होईल ना चक्कर. हा हा तुझ्या पास्ट मध्ये वाचू ना. बंडा सुलोजीला नाही का बोलवलंस तू? मी विसरलो. मी आलो सांगून. ए बाबा राहू दे ना. बस ना. बस 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 तू बस. बर सुनबाई ओके. 8 मे 2001. आज मदर्स डे. आज बबलूनी मला टाचणी टोचली आणि मी कळवळलो. आई ग. सगळ्यात आधी आपल्या तोंडात आईचंच नाव येतं नाही का? माझी आई सरिता मंत्री. जगातली सगळ्यात गोड आई आहे. शंतनू गृहपाठ झाला का? शंतनू जेवलास का? अरे शंतनू सांभाळून असं काय करतोस? असं सारखं म्हणत असते. आई तू माझी किती काळजी घेतेस ग. पण तुझी काळजी कोणीच घेत नाही. तुला वाचायला किती आवडतं पण तुला वाचन करायला वेळच मिळत नाही. मी काय करणार आहे माहितीये का? मी ना तुझ्या वाढदिवसाला तुला एक पुस्तक गिफ्ट करणार आहे. आई तू किती कामात असतेस ग सारखी. बघ ना परवा पोळ्या करताना तुझ्या हाताला चटका लागला. पण मग मी तुझ्या हातावर फुंकर मारली. तुला किती बरं वाटलं. पण तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येत नाही ग. आई तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि मला सुद्धा तुझ्यासारखंच स्ट्रॉंग व्हायचंय. आई तू कधी कधी गुणगुणतेस. मला असं वाटतं की तुझा आवाज हा जगातला बेस्ट आवाज आहे. आई काल मला थंडी वाजत होती.